मित्रांनो, कल्याण दरवाजा आता आपण मागे सोडला आहे आणि आपलं पावलं वळली आहेत ती राजगडच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणे गावाकडे. इथून पुढचा प्रवास म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतून, दाट जंगलातून आणि तीव्र उतारावरून जाणारी एक सुंदर पण थरारक वाट आहे. मित्रांनो, या ट्रॅकमध्ये फक्त आम्हीच नाही तर आमचा एक छोटासा सोबती सुद्धा सुरुवातीपासून आमच्या सोबत आहे. सह्याद्रीच्या या कठीण वाटांवर तो अगदी उत्साहाने आमच्या रतीने चालतोय. पण आता ऊन वाढल्यामुळे आणि सतत चढाईमुळे हा आमचा उल्हासा मित्र थोडा थकलेला दिसतोय. हे बघा, आपला अजय त्याला किती प्रेमाने पाणी पाजतोय. मुक्या प्राण्यांची सेवा आणि ही मायाच आपल्या खऱ्या अर्थाने निसर्गाशी जोडते. शेवटी गटकोट फिरताना फक्त पायच नाही तर मनही तितकंच मोठं असावं लागतं. अखेर आम्ही गुंजवणे गावात पोहोचलो आहोत. रात्रीचा मुक्काम आम्ही इथल्या हनुमाना मंदिराजवळ केला आहे. आमचे टेंट्स लावून झाले आहेत आणि आता आमचा स्वयंपाक सुरू आहे. घरापासून लांब उघड्या आभाळाखाली आणि मंदिराजवळ मिळणारी ही जेवणाची चव हॉटेलच्या जेवणापेक्षा कितीतरी पटीने भारी असते. कालची रात्र गुंजवणे गावाच्या कुशीत अगदी सुखात गेली. इथल्या मातीचा सुगंध आणि ग्रामस्थांचे आदरातिथ्य मनाला उभारी देणारं होतं. आता वेळ झाली आहे मोहिमेची. सकाळी बरोबर 5 वाजलेत आणि आमचं पाऊल पडतंय राजगडाच्या वाटेवर. गुंजवणे गावाला जय शिवराय करून सह्याद्री हायकर्स विदर्भाची ही टीम स्वराज्याच्या पहिल्या राजधानीकडे निघते. 1.5 तासाचा जवळपास झाला आहे आणि 1.5 तासानंतर इथून समोर रेलिंग लागली आहे बघा, हात धरायला. तर सपोर्ट करायला काय टेन्शन नाही आहे आणि गड तो दिसतच आहे वर. गुंजवणे गावाकडून जाणारी ही वाट तुलनेने कमी गर्दीची पण तितकीच निसर्गरम्य आहे. पहाटेचा गारवा, पक्ष्यांची किलबिल आणि समोर उभं असलेलं राजगडाचं अक्राळ विक्राळ रूप हे सारं अनुभवणं एक म्हणजे पर्वणीच. जसजसा सूर्य वर येतोय तसतसं गडाचं शिखर खुणावू लागलंय. आणि हा बाली किल्ला वर उजव्या बाजूला ही दिसत आहे पद्मावती माची. इथून सावकाश येणे आहे, पायऱ्या नाही आहेत. सनराईजची सुरुवात छान दिसत आहे. 2 डोंगराच्या मधातून 2 व्ही मधून दिसत आहे. एकदम त्याला काय म्हणतात, आपल्याला सनराईज बघायला मिळाला एकदम परफेक्ट टायमिला. आम्ही गुंजवणे गावातून निघालो, परफेक्ट टायमिला पोहोचलो. हे बघा किल्ला दिसतोय. 20 मिनिटात आम्ही ह्या किल्ल्यावर पोहोचणार आहोत. सनराईज पासून सगळे गडी थांबलेत. फोटो सेशन चाललाय. फुल फुरताईने निघाला होता पण चढूच नव्हता शकत. आता त्याची पुरी सुस्ताई होऊन गेली. काल आपला शिवांश भाऊ हे मोबाईल व्हिडिओ काढतायत, एवढे फुरताईने निघाले. आज त्याची हवा टाईट झाली. फुसकी झाली. अजूनही काहीतरी दिसते त्याला. काही असे घाणेरडे लोक आहेत, असे हे बघा एवढे घाणेरडे लोक आहेत त्या ठिकाणी. हे सिगरेटचे तुकडे रस्त्यावर फेकून ठेवलेले आहेत. यांना अक्कल पाहिजे, ह्या सिगरेट पिणाऱ्यांना अक्कल पाहिजे. आम्ही चढता चढता राजगडाच्या रस्त्याने चाललो होतो, ते सिगरेटाचे 2 तुकडे भेटले. ह्या हरामखोरांना एवढी अक्कल पाहिजे का सिगरेट कुठे प्यायची, कुठे फेकायची. कमीत कमी पिला तर त्यांनी आपला कचरा आपल्या जवळ ठेवायला पाहिजे होता. आता हे सगळं आम्ही चालता चालता आम्हाला दिसत आहेत की गडावर जंगलात सिगरेट धूम्रपान मनाई आहे आणि प्यायलाच नाही पाहिजे. ते सांगायची आवश्यकता नाही आहे, ती सांगायची आवश्यकता नाही आहे. ह्या हरामखोरांना समजलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे. एवढे हे बघा, हे सगळं सुकलेले गवत आहे, एकदम सुकलेले गवत आहे. इथे थोडासा बी आग लागली असती ना, अखंड पर्वत पेटला असता. समोरचे येणारे जे ट्रॅकर्स आहेत आणि फिरणारे आहेत त्यांना सांगू इच्छितो की असे कृत्य करू नका. ठीक आहे. प्लास्टिकच्या बाटला, प्लास्टिकचे बॉटल्स पण ह्या ठिकाणी पडलेले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो. ह्या सगळ्या बॉटल्स असं फेकू नये कुठेही. हे सगळे कृत्य तुम्ही करणं थांबवा. हे रस्ता बघा, त्यांना छाती अशी मातीला लागते. हे बघा, मातीला लागते छाती, छातीला लागते माती. अजय भाऊ गुले आपले चालले आहेत समोर समोर. एकदम डोंगराच्या मधोमध चारही बाजूला डोंगर आहेत.
चारही बाजूला डोंगर हे. हे बघा, हे तुम्हाला आधी दाखवतो सगळ्या पूर्ण कुठून कुठपर्यंत आहे. समोर आपल्याला राजगड दिसत आहे. स्वराज्याची पहिली राजधानी. शिवाजी महाराजांच्या 25 वर्ष इथे वास्तव्य केला. स्वराज्य वाढला, पसरला. प्रतापगडची मोहीम, सिंहगडाची मोहीम, सगळ्या प्रमुख मोहिमा ज्या होत्या ते याच गडावरून साकारण्यात आल्या. हे बघा, खडी चढाई आहे समोर. 3 माचे व्हिडिओमध्ये. आहेत. 3 माचे आहेत. एक बालेकिल्ला आहे. संजीवनी माची, सुड्या माची, आय पद्मावती. थिंक आमचे अजय भाऊ समोर जात आहेत आणि ते बघा, ते अजय भाऊ कसे चढतील त्या चढाईवरून. ही वाट कधी उभ्या चढणीची आहे तर कधी झाडी झुडपातून जाते. गुंजवणे दरवाजाची ही वाट आपल्याला गडाच्या एका वेगळ्या कोनातून दर्शन घडवते. दमछाक होते, पण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत थकव्याला जागा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही जमीन पावन झालेली, त्या पावन जमिनीमध्ये आज आम्ही इथे आलेलो आहे. हे आमचं खूप मोठं सौभाग्य आहे. सचिन याला चॅम्पियन नाव दिलेलं आहे. हा अजयचे बॅगची चेन खोलत होता. हा 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 बंदर, हे बंदर, हा 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 बघा, हा इकडे बघतो. हा बघ, हा हा, याला भूक लागली आहे. तुम्ही पण इकडे आले तर तुम्ही याला काही खायला देऊ नका, याला सवय लागते. प्रवाशांना हे लोक खूप त्रास करतात. चढाई एकदम कठीण आहे. हे बघा, एकदम कठीण चढाई आणि चढणार आहोत. की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. बिना हाताच्या सपोर्टनी वरती चढता येणार नाही. मी खालून तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, चढायला जमत नसून सुद्धा आम्ही प्रयत्न करून चढत आहोत. इकडे पायऱ्या आहेत. तर ह्या बघा, खाली उभी चढाई आहे, एकदम चट्टान. हे जमत होत. तर इथून हे ठीक आहे. बरोबर तुम्ही चालत या. आता ह्या मार्गाने आपण वर जाणार आहोत. आपण लघु हा दरवाजा आला. गाडी अशी ठेवून द्यायची रे समोर. एक इकडे म्हणते गाडी माझ्याकडे. सह्याद्रीची ओढ आम्हाला शांत बसू देत नाही. कालची रात्र गुंजवणे गावातील मुक्कामाने थकवा दूर केला होताच, पण मत मात्र राजगडाच्या भेटीसाठी आसुसलेलं होतं. थोडं शॉर्ट टाकायची. उजव्या बाजून चला, उजव्या बाजूला. बोल तिथे. आता आपण गुंजवणी दरवाजाचा पायऱ्या लागल्या. दरवाजा आहे. गुंजवणे दरवाजा गुंजवणे दरवाजा. बघा मित्रांनो, ह्या आता गुंजवणे दरवाजाच्या पायऱ्या इथून सुरुवात होत आहे. आता आम्ही गडाजवळ पोहोचलो. 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. सचिन मेश्राम बघा 20 किलोची बॅग धरून, त्याच्या मागे बघा किती थरारक खाई आहे. थोडासा जरी तोल गेला ना तर बस वरून खाली, खालून वर, परमानंट. अखेर समोर दिसतंय तो म्हणजे इतिहासाचा साक्षीदार गुंजवणे दरवाजा. काळ्या पाषाणात कोरलेली ही भव्यता पाहून नतमस्तक व्हायला होतंय. इथून दिसणारा मावळचा नजारा शब्दांच्या पलीकडचा आहे. आम्ही स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत प्रवेश करतोय. जय शिवराय. सह्याद्री हायकर्स विदर्भासाठी हा एक केवळ ट्रॅक नाही, तर ही एक शिवभक्ती आहे. गुंजवणे दरवाजा ओलांडलाय, आता तर समोर आहे ते अजेय राजगड. चला तर मग अनुभवूया हा दैय दीप्यमान इतिहास. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत पद्मावती माची, बालेकिल्ला आणि राजगडाचे ते चित्तथरारक सौंदर्य. त्यामुळे पुढचा भाग मिस करू नका मित्रांनो. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.